अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला. मालेगाव शहरात चोरी केलेल्या एकूण 7 मोटरसायकली 1.5 लाख रुपये किमतीच्या जप्त करून कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलिसांनी एका इसमास घेतले ताब्यात. माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती सो, तसेच मालेगाव कॅम्प सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ, तसेच मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी मॅडम यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे कडील दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 184/2024 भारतीय न्याय संहिताचे कलम 303(2) प्रमाणे दिनांक 29/7/2024 रोजी या गुन्ह्याचा तपास चालू असताना दिनांक 29/7/2024 रोजी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता इसम नामे प्रमोद दिलीप बच्चाव, वय 35 वर्ष, राहणार रोकडोबा नगर, दाभाडी, मालेगाव हा असल्याचे निष्पन्न झाल्याने व त्यानेच गुन्ह्यातील हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल ही चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्याच पोलीस ठाणे येथे आणून त्याच विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मालेगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून 7 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडील दाखल गुन्ह्यातील 1 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व इतर 4 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व 1 बजाज प्लॅटिना मोटरसायकल, 1 HF डिलक्स अशा एकूण 7 मोटरसायकल 1.5 लाख रुपये किमतीच्या हस्तगत करण्यात आले असून मिळालेल्या मोटरसायकल या सदर इसमाने मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे, मालेगाव शहर पोलीस ठाणे, मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केल्याचे सांगितले आहे. वरील कारवाईसाठी पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार मनोज डिंगर, पोलीस नाईक सचिन गोसावी, पोलीस नाईक हितेश भामरे, पोलीस नाईक योगेश मोरे, तसेच विशेष पथकातील पोलीस शिपाई राकेश जाधव, पोलीस शिपाई राम निसाळ यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस नाईक हरीश कोळी हे करीत आहेत. कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत 29 तारखेला एक 2 व्हीलर गाडी स्प्लेंडर चोरीला गेली होती. त्याचा तपास घेण्यासाठी तपास पथकातले आमचे कर्मचारी गेले, त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बघितलं. त्यामध्ये एक आरोपी निष्पन्न झाला, फुटेजमध्ये दिसून आला आणि मग त्या आरोपीचा शोध घेत असता तो आरोपी प्रमोद दिलीप बच्चाव हा राहणार आहे रोकडोबा नगर, दाभाडी हा निष्पन्न झाला. आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याच्याकडून जवळ 6 ते 7 गाड्या आतापर्यंत रिकव्हरी झालेल्या आहेत आणि अधिक तपास करत आहोत.